ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता रागानेच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते, सचिनच्या समोर ठेवत म्हणते, आतापर्यंत तू या मंगळसूत्राचा मान तर राखला नाहीस, परंतु आतापर्यंत मी मात्र हे मंगळसूत्र सांभाळलं होतं, त्याचा मान राखला, पण आता नाही. असं म्हणत अस्मिता ते मंगळसूत्र सचिनच्या समोर ठेवते आणि रागानेच तिथून निघून जाते. आता सर्वच जण तिथून निघून जातात. सचिन ॲडव्होकेट जाधव यांच्याकडे रागाने पाहतो आणि तोही तिथून बाहेर पडतो. सचिन बाहेर येताच मीडियाची माणसं तिथे असतातच. तर आता सचिनला प्रश्न करत म्हणतात, सचिन दीक्षित, तुम्ही तर आता केस हारला आहात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे डिवोर्स वकील नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला आहे. तर त्यांनी हे सगळं काही करत असताना तुमचा खोटेपणा उघड केला आहे. तुम्ही केलेला त्यांच्यावरचा अत्याचार त्यांनी सगळ्या जगासमोर आणला आहे. तुम्ही त्यांची किती फसवणूक केली हे तर सर्वांना कळालंच आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता मात्र सचिनला राग येतो आणि सचिन रागानेच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे कल्पनाताई म्हणू लागतात की अर्जुन आणि सायली, आज खरंच एक गोष्ट मात्र चांगली घडली की या सगळ्यामध्ये सचिनचा नीचपणा जिंकला नाही, परंतु यात मात्र अस्मिताची काळजी वाटते. अस्मिताला यानंतर एकटेपणा सोसावा लागणार आहे. या सगळ्याचीच मला काळजी वाटत आहे आणि आता स्मितची जबाबदारी तिला एकटीनेच घ्यावी लागणार आहे. तर त्यावेळी सायली म्हणते, एकटीने का? आपण सर्वजण आहोतच ना. तर अर्जुन म्हणतो, आपण अस्मिताईला आणि तिच्या बाळाला अजिबात एकटं टाकणार नाही आहोत. मम्मा. तर कल्पनात ताई म्हणतात, आपलं नशीब चांगलं म्हणून अस्मिता तिचं दुःख फार काळ उगाळत बसत नाहीये, पुढे जाते आणि आनंदाने राहते. तर अश्विन म्हणतो, बरं पण अस्मिता ही कुठे आहे? आता सर्वजण अस्मिताला पाहत असतात. तर त्याचवेळी अस्मिता आणि चैतन्य त्या ठिकाणी येतात. आता अस्मिता तिथे येताच विचारते, डॅड कुठे आहे? तर अश्विन म्हणू लागतो, फॅक्टरीच्या एका मीटिंगसाठी डॅडना जावं लागलं. अस्मिता म्हणते, बरं सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या. आता आसपास कुठे मिठाईच दुकान नव्हतं म्हणून सगळ्यांसाठी कुल्फी घेऊन आली आहे. आता अस्मिता सगळ्यांना कुल्फी देते. तर त्यावेळी आता सायली अस्मिताला प्रश्न करत म्हणते, अस्मिता, आज जे काही घडलं त्याचा तुला मनस्ताप तर नाही ना झाला? तर अस्मिता म्हणते, खड्ड्यात गेला तो मनस्ताप आणि मनस्ताप देणारा तो माणूस झाल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींचा मला आता विचार करत बसायचं नाहीये किंवा रडत बसायचं नाहीये. तर आता सर्वच जण अस्मिताच कौतुक करतात. तर चैतन्य म्हणतो, अस्मिताच नाव हा एक गुण खरंच मला आवडतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल रडत बसायचं नाही, लगेच मोहन व्हायचं आणि आपण पुढच्या कामाला सुरुवात करायची. पण आता ही एक गोष्ट आहे की अस्मिता इकडे हा एकच गुण आहे. आता सर्वजण हसू लागतात. अस्मिता म्हणते, चैतन्य तुला फटका देईना. तर त्यानंतर अस्मिताला सायली म्हणते, अस्मिता तू आता एकटी आहेस असं कधीच समजू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोतच. तू या सगळ्यात बाहेर पडलीयस ही आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु कधीही तुला काहीही बोलावंसं वाटलं तर मी आहे. तर अस्मिता म्हणते, ते मला माहीत आहेस की कारण आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात तू माझ्या सोबत होतीस आणि या पुढच्या प्रवासात सुद्धा तू आणि घरचे सर्वजण माझ्यासोबत आहातच. पण आता हो, तू स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, नाहीतर तुझं जन्माला येणार बाळ अगोदरपासूनच माझ्यावर रागवेल. असं म्हणत आता अस्मिता चैतन्याला म्हणते, चैतन्य अरे दे ना, आपण सायलीसाठी नारळ पाणी आणलंय ना? तर चैतन्य म्हणतो, नाही अग, असं लगेच द्यायचं नसतं. अर्जुनने नारळ पाणी पिण्यासाठी जो अलार्म लावलाय ना, तो वाजला की मग द्यायचं असतं. तर आता सायली अर्जुनकडे पाहते. तर अस्मिता म्हणते, अर्जुन अरे तुझ्या बायकोसाठी तू जो अलार्म लावलायस ना, तो न वाजता सुद्धा जर बायकोला नारळ पाणी दिलं तर चालेल ना? तर अर्जुन होकार देतो. सायली लगेच नारळ पाणी प्यायला घेते. तर आता सर्वजण खूप आनंदात असतात. अस्मिताला खुश पाहून सर्वांनाच खूप आनंद वाटत असतो. तर कल्पनाई म्हणतात,
बरं आता निघूयात ना अर्जुन. आणतो अश्विन, तू सर्वांना घेऊन घरी जा आणि ठरल्याप्रमाणे मी माझ्या बायकोला घेऊन इथे प्रतिमा आत्याच्या घरी जातो. तर कल्पना ताई म्हणतात, बरं सायली, तू स्वतःची काळजी घे आता. तिथे प्रतिमा असताना तशी काही काळजी करायची गरज नाही, पण तू स्वतःची काळजी घे. तर अस्मिता म्हणते हो, आणि अधूनमधून आम्ही येतच राहू. तुला भेटायला मी आणि स्मित तर येतच जाऊ. सायली म्हणते, बरं आता सायली आणि अर्जुन इकडे प्रतिमा त्यांच्या घरी जायला निघतात. तर दुसरीकडे कल्पनाताई आपल्या घरी जायला निघालेले असतात. तर इकडे मात्र सचिनची चांगली चिडचिड होत असते, कारण इतका प्लॅन करून सुद्धा सचिन मात्र केस हरलेला असतो. सचिन म्हणतो, इतका सगळा प्लॅन केला होता, एवढा सगळा काही डाव आखला होता, पण शेवटी मी हरलोच. इतके सगळे पुरावे गोळा केले होते तरी सुद्धा ते सगळे वाया गेलेच. मी हरलोच कसा. सचिनला आपलं हरण सहन होत नसतं आणि त्याचवेळी तिथे महिप शिकरे येतात आणि आता सचिनला म्हणतात, दीक्षित एवढं चिडचिड करू नका, डोक्यावर बर्फ ठेवा. तर आता सचिन म्हणतो, अण्णा हे सगळं काही कसं शक्य आहे. अहो आता माझं डोकं शांत राहणार नाही. अहो एवढं सगळं करूनही आणि एवढे सगळे पुरावे गोळा करूनही मी केस हडलोय आणि आता एवढा सगळा डाव आखूनही मला त्या अस्मिताला पोडगी द्यावी लागणार आहे आणि अर्जुन हा केस जिंकला आहे आणि हे मी सहन नाही करू शकत. महिपा शिकरे म्हणतात, झालं गेलं, गंगेला मिळाल. दीक्षित आता डोकं कसं शांत ठेवायचं हे मी सांगतो. असं म्हणत महिपा शिकरे सचिनला म्हणतात, तू सुद्धा आता बहुगुणी बाबांची दीक्षा घे आणि माझ्यासारखीच तुझ्या सुद्धा नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुझ्या पहिल्या बायकोकडून तुला काडी मोड तर मिळालाच आहे. या सगळ्या गोष्टी आता सोडून दे. आता पुढे निघ, नवीन गोष्टींच्या, नवीन विचारांची सुरुवात कर. तर आता सचिन अण्णांवर चिडतो आणि म्हणू लागतो, अण्णा मला तुमचे हे नको ते सल्ले नको आहेत. तुमचे हे जे सल्ले आहेत ना ते बहुगुणी बाबांच्या भक्तांना द्या, मला नको आहेत. आतापर्यंत मी सगळं काही माझ्या हिमतीवर मिळवले, पण पहिल्यांदा कोणीतरी माझ्यावर मात केली आहे, कोणीतरी मला हरवले. त्या सायली आणि अर्जुनला मी सोडणार नाही. तर महिप शिकरे म्हणतात, नाही दीक्षित, मनातील ही भावना काढून टाक. ही सुडाची भावना मनातून कायमची काढून टाक. अरे जर आपले कोणीतरी डोळे फोडले आणि म्हणूनच आपण समोरच्याचे डोळे फोडलेत, अख्ख जग हे आंधळ नाही का होणार. असं म्हणत महिप शिकरे आता चांगला मार्ग सचिनला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु हे सचिनला अजिबातच वाटत नसतं. सचिन महिप शिकरेंना म्हणतो, अण्णा प्लीज, तुमची ही जी काही फिलॉसॉफी आहे ना त्याची मला आता गरज नाहीये. महिपा शिकरे सचिनला म्हणतात, बरं ठीक आहे, मी तुला काही सांगत नाही, पण एक गोष्ट सांगतो की काही दिवसातच आता साक्षी पुण्यावरून येणार आहे. साक्षी इथे आल्यानंतर मी तुम्हा दोघांच लग्न लावून देणार, म्हणजे मी देवाचं नाव घ्यायला मोकळा. असं म्हणत आता महिप शिकले यांनी साक्षी आणि सचिनच लग्न लावून द्यायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आली हे पाहून प्रतिमा हत्या खूप खुश होतात. प्रतिमा हत्या सायलीच छान स्वागत करतात आणि म्हणतात, बसा बसा, अगं केव्हापासून आम्ही तुमची वाट पाहतोय. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्या कोर्टातून निघायला वेळच लागला. तर सुमन काकू म्हणतात, आम्हाला कल्पना वहिनींचा फोन आला होता. त्या सांगत होत्या की तू खूप छान पद्धतीने अस्मिताची केस लढलायस अर्जुन, खरंच तुझं अगदी मनापासून अभिनंदन. अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच. आता तिथे टेबलवर ठेवलेली पाण्याची बॉटल आणि ग्लास पाहत अर्जुन म्हणू लागतो, सगळी तयारी अगोदरच झाली आहे वाटतं. आता सायली ही पाहते तर जागोजागी पाण्याची बॉटल आणि ग्लास ठेवलेलं असतं. तर ते पाहून सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी येण्या अगोदरच ही सगळी काही तयारी झाली आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, ही सगळी तयारी झाली आहे, तू येण्या अगोदरच संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. पण बरं, ही सगळी तयारी आम्ही नाही केली आहे, तर तुझ्या नव्याने केली आहे. आता सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन होकार देतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, तू येण्या अगोदरच
तुझ्या नव्याने एका माणसाला इथे पाठवलं होतं आणि हे सगळे कोपरे आहेत ना, ते त्यांनी चॉकलेट आणि जागोजागी मेटलच्या बॉटलही ठेवल्या गेलेत पाण्याच्या अगदी तुझ्यासाठी. बघ, तुझी सगळीकडे अगदी छान व्यवस्था केली गेली आहे. आता सायली त्या सर्व बॉटल पाहते, तर त्यानंतर आता सायली अर्जुनकडे पाहते, तर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तू कुठल्याही रूममध्ये असतील तरी सुद्धा तू आवर्जून पाणी पिशील ना, म्हणून हे सगळं काही करावं लागलं आहे. तर सुमन काकू म्हणतात, आणि हो, अर्जुनने सगळ्या बाथरूममध्ये अँटी स्लीप मॅट सुद्धा ठेवायला सांगितले आहेत. आता अर्जुनची ही इतकी सगळी काळजी पाहून सायली मात्र शांतच होते. तर अर्जुन म्हणतो, हा टाईल्स ओले असतात ना, उगाच स्पाय वगैरे स्लीप नको व्हायला ना, म्हणून हे सगळं काही. तर सायली अर्जुनला म्हणते, मी तुमचं नक्की काय करू? अर्जुन म्हणतो, काहीही करू नकोस. तुझ्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना, त्या सगळ्याचा नीट वापर कर म्हणजे झालं, बाकी मला काहीच नको. तर प्रतिमा आत्या अर्जुनच कौतुक करत म्हणतात, खरंच अर्जुन, तुझी म्हणजे कमलच आहे. तर सायली म्हणते, बरं, तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी इतक्या प्रेमाने केलंय ना, मग मी सुद्धा माझी स्वतःची काळजी घेईन. तर अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच. बरं, तू आता इथे तुझे लाड करून घे, आता मला घरी निघावं लागेल. तर प्रतिमा म्हणतात, अरे जेवून तरी जा. अर्जुन म्हणतो, नाही नको, आज घरी सर्वांसोबतच जेवतो, सर्वजण माझी वाट पाहत असतील. प्रतिमा त्या म्हणतात, बरं ठीक आहे. अर्जुन म्हणतो, बरं मला निघायला व बाय बाय बेबी. असं म्हणत अर्जुन निघत असतो. सायली उठून उभी राहते. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू नको उठूस. आता मात्र प्रतिमा सायलीकडे आणि अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुनच असणार ते प्रेम आणि काळजी, हे प्रतिमांनाही खूप आवडत असते. सायली आणि अर्जुनच एकमेकांवरच प्रेम पाहून प्रतिमा आत्या खूप खुश असतात. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली, तुझी सगळी सोय तन्वीच्या खोलीत केली आहे, तुझ्या फ्रेश हो आणि पटकन जेवायला ये. सायली म्हणते, हो. आता प्रतिमा आत्या सायलीला रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया झोपलेली असते आणि झोपेत बडबडत असते, आई तू आलीस, बरं झालं आलीस, मला माहीत होतं आई तू येणार, तुला माझी काळजी आहे. बाबा तुम्ही पण आलात, तुम्ही जाऊ नका, थांबा, मी तुमच्यासोबत येते. आई अग थांब ना, मी येते ना तुझ्यासोबत, प्लीज मला इथून घेऊन जा आई. अग मला आणि माझ्या बाळाला तू इथून घेऊन जाणार आहेस ना आई, अग बोल ना. असं म्हणत प्रिया सोपेत बडबडत असते. प्रिया म्हणू लागते, अश्विन थांब ना, मी आता तक्रारीची संधी देणार नाही, प्लीज प्लीज मला इथून घेऊन जा. असं म्हणत असताना तिथे आता हवालदार मॅडम येतात, प्रियाला उठवतात आणि म्हणतात, एक काय चाललंय? प्रिया मात्र झोपेत बडबडत असते. तर त्यावेळी ते मोठ्यानेच आवाज देतात. प्रिया दचकून उठते आणि म्हणते, आई बाबा आलेत ना. तर आता हवालदार मॅडम म्हणतात, तुझे काय नखरे चाललेत? कशाला उगाच बोबाम करतेस? अगं तुला काय, तुझं हे खरं वाटले का? तू जेलमध्ये आहेस, आता जर आरडाओरडा केलास ना तर अख्ख्या जेलची भांडी घासायला लावेन. तर प्रिया त्यांना विचारते, आई बाबा आलेत का? हवालदार मॅडम तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथून निघून जातात. आता मात्र प्रियाच्या लक्षात येतं की आपलं स्वप्न होतं. प्रिया म्हणते, माझं नशीब इतकं फुटकं आहे की माझ्या घरचे मला झोपेस सुद्धा लाथ मारून बाहेर काढतायत. मी आता आयुष्यभर जेलमध्येच राहणार आहे आणि माझं बाळ. आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली रूममध्ये बसून असते. ती विचार करत असते की काय करू. तर त्याचवेळी प्रतिमा हत्या त्या ठिकाणी येतात आणि सायलीला विचारतात, काय करतेस? सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही तर मला कुठल्या कामाला हातच लावू देत नाहीयेत. अशाने मला कंटाळा येतोय, वेळ जातच नाहीये. तर प्रतिमाहत्या सायलीला म्हणतात, तुझ्या कंटाळ्याचा उपाय आहे माझ्याकडे, मी तेच बघायला आले होते. तू काय करतेस? थांब, आलेच. असं म्हणत आता प्रतिमा हत्या एक जुनी पेटी त्या ठिकाणी घेऊन येतात. आता ज्यावेळी त्या पेटी उघडतात ती पाहून सायली खुश होते, कारण त्यामध्ये तन्वीच्या जुन्या आठवणी असतात.
तन्वीच्या बॉलने खेळायची, तो बॉल सुद्धा. त्यामध्ये अगदी प्रतिमा आत्याने जपून ठेवलेला असतो. तर त्यानंतर प्रतिमा आत्या एक डबा बाहेर काढतात. त्या डब्यामध्ये लोकर असते. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, ही लोकर घे आणि तुझ्या बाळासाठी तू आता स्वेटर विणायला घे. खरं तर तन्वीच्या वेळी मला सुद्धा पूर्णाजींनी भरपूर अशी लोकर आणून दिली होती आणि मला म्हणाल्या होत्या की तुझ्या होणाऱ्या बाळासाठी स्वेटर विण. मी सुद्धा तन्वीसाठी एक छान स्वेटर विणलं होतं. हात मोजे, पाय मोजे, सगळं काही विणलं होतं आणि ती खूप आवडीने घालायची सुद्धा. आणि त्याचवेळी प्रतिमा, त्यांना त्या पेटीत ते स्वेटर सापडतं. प्रतिमा म्हणतात, हा बघ, हाच आहे तो स्वेटर, हाच मी तन्वीसाठी विणला होता. आता तो स्वेटर पाहून सायली ही खुश होते. आता तो स्वेटर ज्यावेळी सायली हातात घेते त्यावेळी त्यामध्ये एक मायेची ऊब तिला चालवत असते. सायली म्हणते, खरंच खूप छान आहे हा स्वेटर, अजून काय काय आहे यामध्ये, असं म्हणत आता सायली प्रतिमा आत्यांना त्या सगळ्या गोष्टी दाखवायला सांगते. तर प्रतिमा आत्या आता एक एक करून सगळ्या गोष्टी सायलीला दाखवत असतात. आता त्यांच्या हातामध्ये तन्वीचे लहानपणीचे कपडे असतात. प्रतिमा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, कारण त्यांना तन्वीची आठवण येते आणि त्या म्हणू लागतात, सगळे काही तन्वीचे कपडेच आहेत, तन्वीचे लहानपणीचे कपडे मी अगदी जपून ठेवले आहेत. सायली, खरं तर मी तुला फोन करणारच होते आणि सांगणार होते की हे सगळे कपडे घेऊन जा. तुला बाळ झाल्यानंतर हेच कपडे वापर, कारण कसं असतं ना, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला वापरलेलेच कपडे वापरायचे असतात ना. किती मौसूद आहेत बघ ना कपडे. आणि आता सायली, तुला जर मुलगी झाली तर हेच कपडे वापर तन्वीचे, असं म्हणत आता प्रतिमा आत्या सायलीला ते कपडे दाखवतात. आता त्या एक कपड्यामध्ये तिला आपलेपणा जाणवत असतो. ती खूप खुश असते. अगदी मायेनेच ते कपडे आपल्या हाताशी कुरवाळत असते आणि ते पाहत असताना आणि त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असताना सायलीला कुठेतरी वाटत असतं की हे सगळं काही आपलंच आहे, माझंच आहे. असं मला का वाटते? सायली मनाशीच म्हणते, मला असं का वाटते की हे सगळं काही माझंच आहे, हे सगळे कपडे, या सगळ्या वस्तू माझ्याच आहेत. आता सायलीला त्या बाबांचं बोलणं आठवतं. बाबा सायलीला म्हणालेले असतात, मुली, तू ब्याच प्रश्नांची उत्तर शोधतेस ना, मिळणार सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळणार, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर तुला शोधावी लागणार. आता सायली प्रतिमानांना म्हणते, प्रतिमा, हा आत्या तन्वीच्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी तुम्ही जपून ठेवल्या असतील ना? प्रतिमा त्या म्हणतात, नाही, हे सगळं काही रविराजने केलं आहे. खरं तर ज्यावेळी मी या घरात आली त्यावेळी मलाच कुठे काय आठवत होतं. हे सगळं काही माझ्या अनोळखीच होतं. हे सगळं माझ्या समोर होतं. कशाचीच ओळख पटत नव्हती, पण हळूहळू या सगळ्या गोष्टींची ओळख पटू लागली. सगळ्या गोष्टी मला आठवू लागल्या. बघ ना, किती मोठा खजिना आहे. आता सायली प्रतिमाहत्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. तर त्याचवेळी सायलीच्या हाती एक कॅसेट लागते. तर सायली प्रतिमाहत्यांना विचारते, प्रतिमाहत्या, ही कॅसेट कसली आहे? प्रतिमाहत्या म्हणतात, ही कॅसेट तन्वी लहान असताना रोज संध्याकाळी देवासमोर शुभम करोती म्हणायची आणि त्याचीच कॅसेट रविराजने बनवून ठेवली आहे. यामध्ये तर तिच्या लहानपणीचा आवाज आहे आणि म्हणूनच तर रविराजने इतकी जपून ठेवली आहे. आता ती कॅसेट पाहून सायली खुश होते आणि मनाशीच म्हणते, कदाचित हा तन्वीचा आवाज ऐकल्यानंतर तरी मला कळेल की माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये मला साम्य का वाटते. सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, आपल्याला ही कॅसेट लावता येईल ना, म्हणजे टेप रेकॉर्ड असेलच ना घरी? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही, म्हणजे इथे तर टेप रेकॉर्ड नाहीये, पण पूर्णाजीच्या घरी होता, मग आता तो कदाचित स्टोर रूममध्ये ठेवला असेल. सायली खुश होते आणि म्हणते, मी आत्ताच जाते आणि घेऊन येते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, ब्रज, आपण जाण्या अगोदर तू कल्पनाला फोन कर, म्हणजे ती काढून ठेवेल. तर आता सायली लगेच कल्पना ताईंना फोन करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
तर अस्मिता म्हणते, मम्मा भाजी तर छान झाली आहे, पण सायलीच्या हाताची चव नाहीया. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, म्हणजे मला आणि विमलला सुद्धा जेवण बनवत असताना, स्वयंपाक करत असताना सतत सायलीची आठवण येत होती. तिची उणीव भासत होती. तर अस्मिता म्हणते, स्मितला सुद्धा सायलीची खूप सवय झाली, खूप रडत होता खरं. तर मला त्या क्षणी वाटलं, मामीच्या आठवणीतच तो रडत असावा. आता सर्वांनाच सायलीची आठवण येत असते. सर्वजण सायलीला खूप मिस करत असतात. कल्पना ताई म्हणतात, मला सुद्धा सायली शिवाय अजिबातच करमत नाहीये. तर अर्जुन सुद्धा म्हणतो की मला सुद्धा. आता सर्वजण हसू लागतात. तर अश्विन म्हणतो, दादा, अरे तुला जर सायली वहिनीची इतकी आठवण येते तर व्हिडिओ कॉल कर ना. अर्जुन म्हणतो, गुड आयडिया असं म्हणत आता अर्जुन सायलीला व्हिडिओ कॉल करायला घेतो. आता सायली तर घरापर्यंत पोहोचलेली असते. सायली पाहते तर अर्जुनचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. आता सायली अर्जुनचा व्हिडिओ कॉल उचलते. अर्जुन म्हणतो, बायको, अगं कशी आहेस, तू काय करतेस आणि हे काय, एवढ्या उन्हात तू बाहेर का पडलीयस, तू गार्डनमध्ये का आलीयस. मम्मा बघ ना, ती आता गार्डनमध्ये आहे. कल्पना ताई म्हणतात, सायली, अगं तुला सांगितलं ना की उन्हाच्या वेळी खरीच बसायचं, खरीच आराम करायचा, तू बाहेर का पडलीयस. अर्जुन म्हणतो, हो ना, आणि तू ज्या गार्डनमध्ये आली आहेस तो गेट वगैरे सगळं काही ओळखीच वाटते. तर सायली म्हणते, हो का. अर्जुन म्हणतो, तू नक्की कुठे आहेस. सायली म्हणते, नीट बघा म्हणजे तुम्हाला आठवेल की हा गेट आणि हे गार्डन कुठे आहे. तर आता अर्जुन म्हणतो, हे तर सिनियरच्या घरी नाहीये, मग तू कुठे आहेस. सायली म्हणते, आठवणा म्हणजे तुम्हाला कळेल असं म्हणत सायली फोन कट करते. अर्जुन म्हणतो, फोन कट केला मम्मा, तू बघतेयस ना. अगं माझ्या तोंडावर तिने फोन कट केलाय. इथे मात्र सायली घरात आलेली असते. सायलीच्या घरात एंट्री झालेली असते. हे अस्मिता आणि अश्विन यांनी पाहिलेलं असतं. अर्जुन म्हणतो, नाही आता तर मी हिला परत फोन करणारच. अर्जुन फोन करायला घेतो. तर सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुन अश्विनला आणि अस्मिताला म्हणू लागतो, असे का बघताय तुम्ही माझ्याकडे. तर अस्मिता अर्जुनला दाखवत म्हणते की सायली घरी आली आहे. आता सायलीला ज्यावेळी अर्जुन पाहतो त्यावेळी मात्र अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नसतो. अर्जुन धावत पळत जातो आणि सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो, बायको, तू कशी आहेस, मी खरंच तुला खूप मिस करत होतो. बरं झालं तू आलीस, आता तू परत जाणार नाहीस ना. तर सायली म्हणते, असं काय करताय अहो, आत्ताच तर तुम्ही मला तिथे नेऊन सोडलं ना, मग आणि लगेच तुम्ही असं म्हणताय की मी जाणार नाही. अहो, मी खरं तर माझी एक वस्तू न्यायला आली, मी परत जाणार आहे. आता हे ऐकून अर्जुन थोडा नर्वस होतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही तर असे वागताय जसं काय 10-12 दिवस झालेत मला भेटून. अहो, आजच तर तुम्ही मला तिथे नेऊन सोडले, आठवत ना तुम्हाला. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू 12 सेकंद जरी लांब गेलीस ना तरी सुद्धा मी तुला मिस करतो. तर कल्पनाताई अर्जुनला भानावर आणत म्हणतात, अर्जुन, अरे आम्ही सुद्धा आहोत इथे. तर अस्मिता म्हणते, बरं सायली, अग काय नाही राहिलीस तू तरस. मिताला कल्पनाताई म्हणतात, मला माहीत आहे कारण सायलीचा मला फोन आला होता. बर सायली, अग तू जो टेप रेकॉर्ड घेऊन जायला आली आहेस ना, तो मी विमलला स्टोर रूम मध्ये शोधायला सांगितलाय, पण तो तर खराब झाला होता. मला असं वाटत की कदाचित पूर्णाईनी तो भंगारातही दिला असावा. आता मात्र सायली विचार करू लागते. सायली मनाशीच म्हणते, मग आता मी त्या कॅसेटमधील आवाज कसा ऐकू. तर त्याचवेळी विमलताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, वहिनी, ते कॅसेट वाजवायची मशीन मला नाही सापडली कुठे. तर सायली म्हणते, अरे देवा, आता असा टेप रेकॉर्ड मी कुठे शोधू. तर अर्जुन म्हणतो, तो पण तुला का टेप रेकॉर्ड. तर सायली तिच्या हातातील कॅसेट दाखवत म्हणते, या कॅसेटमध्ये तन्वीच्या लहानपणीचा आवाज आहे. ती शुभंकरती म्हणत असताना रविराज काकांनी केलेला तो टेप रेकॉर्ड आहे आणि म्हणूनच मला त्या कॅसेटमधील आवाज ऐकायचा आहे.
म्हणूनच मला टेप रेकॉर्डर हवा आहे, कुठे मिळेल? तर अश्विन म्हणतो, वहिनी, आता टेप रेकॉर्डर कोण वापरत? ते तर आता मिळणं खरंच खूप दुर्मिळ झालं आहे. सायली म्हणते, बरं आता मी निघते. खरं तर मी रविराज काकांचीच गाडी घेऊन आली आहे. आणि प्रतिमा आत्यांनी ड्राईव्हला बजावून सांगितलं आहे की तासाभरात मला रिटर्न घेऊन यायचं. अर्जुन सायलीला म्हणतो, बरं 5 मिनिट थांब ना. सायली म्हणते, अहो काय? अर्जुन म्हणतो, बरं तू माझ्यासोबत वरती चल ना, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन जातो. तर इकडे अस्मिता म्हणू लागते, आता हा काय सायलीला पुन्हा पाठवणार नाही म्हणजे असं समजावं लागेल की सायलीच माहेरपण हे 1.5-2 तासासाठीच होतं. अश्विन म्हणतो, अगदी खरं आहे. आता सायली आणि अर्जुनच प्रेम पाहून सगळ्यांनाच हसायला येत असतं आणि कौतुकही वाटत असतं. आता अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येता ताच रूम दाखवत म्हणतो, बघ आपली रूम किती स्वच्छ आणि अगदी नीटनेटकी आहे ना. बघ हे कपाट सुद्धा किती छान लावून ठेवले ना. तर सायली म्हणते, हो ना, मला तर विश्वासच बसत नाहीये की ती सगळं जागच्या जागी ठेवले. मला तर वाटलं होतं की माझी पाठ फिरल्यानंतर फक्त पसारा असेल. अर्जुन म्हणतो, नाही, मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी मला बोहडं होत होतं. काय करू काहीच कळत नव्हतं. मग म्हटलं की रूमच आपण स्वच्छ करून ठेवली तर आता सायली अर्जुनची नजर काढत म्हणते, किती गुणाचा आणि गोड आहे माझा नवरा. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला खरं सांगू का, मला सुद्धा प्रतिमा त्यांच्या घरी तुमची खूप आठवण येत होती. असं म्हणत सायली अर्जुनला मिठी मारणार, परंतु त्याचवेळी अर्जुनला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो. अर्जुन म्हणतो, महत्वाचा फोन आहे, घ्यावाच लागेल. असं म्हणत अर्जुन फोनवर बोलत बाजूला निघून जातो. आता तोपर्यंत सायली निवांत 2 मिनिट आपल्या बेडवर बसते आणि आता मोबाईलवर सर्च करत असते. तर त्यावेळी तिला एक व्हिडिओ मिळतो की त्यामध्ये ते दादा म्हणत असतात, नमस्कार मंडळी, जर तुम्हाला जुन्या काळातील टेप रेकॉर्ड हवे असतील तर ते आमच्या दुकानात भेटतील. आता त्यामध्ये त्यांचा ॲड्रेसही असतो. सायली खुश होते आणि म्हणू लागते, मला जो टेप रेकॉर्ड हवाय तो यांच्याकडे नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच घाईने सायली जायचं ठरवते. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, बायको, मला एक महत्वाची मीटिंग आली, त्यासाठी जावं लागेल. मीटिंगला जातो, तो परत येतो, आपण जेवूयात आणि मग मी तुला सोडतो. सायली म्हणते, नाही, मला सुद्धा एका महत्वाच्या कामासाठी जायचंय, मी सुद्धा निघते. अर्जुन म्हणतो, मी घेऊन जाईन ना, पण तुझं इतकं कुठे महत्वाचं काम आहे? आता मात्र सायली शांतच होते. सायली टेप रेकॉर्डबद्दल अर्जुनला काहीच सांगत नाही. ती मनाशीच म्हणते, मी जर यांना हे सांगितलं तर ते मला म्हणतील की एवढी घाई का झालीये, मग मी यांना काय उत्तर देऊ? म्हणून सायली काहीच सांगत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आता टेप रेकॉर्ड घेण्यासाठी त्या दुकानात पोहोचलेली असते. तिला हवा तो टेप रेकॉर्ड तर मिळालेला असतो. सायली त्या दादांना प्रश्न करत म्हणते, दादा, हा टेप रेकॉर्ड नक्की चालेल ना? तर त्याचवेळी सायलीचा कोणीतरी फोटो काढून घेत असतं. तर सायली खरी येताच शुभंग करोती ही कॅसेट लावते आणि त्यावेळी प्रतिमा हत्यांना ती प्रश्न करत म्हणते, तुम्हाला खरंच वाटते की हा आवाज तन्वीचा आहे? तर प्रतिमा हत्या म्हणतात, हो. आता प्रतिमा हत्या तिथून निघून जातात. सायली म्हणू लागते की मला असं का वाटते की हा आवाज माझा आहे? मला हे सत्य कोण सांगेल? आता सायली हीच तन्वी आहे, हे सायलीला सत्य कोण सांगेल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.